वेलकम बॅक टू माय चॅनल. चला आज आपण युनिट 5 कंप्लीट करणार आहोत. त्यातला पहिला लेसन जो आहे 42 टायटल, कॅप्शन आणि हेडलाईन्स. म्हणजे तुम्हाला पॅराग्राफ दिलेले असतील छोटे किंवा पोएम दिलेले असतील, त्याचं तुम्हाला टायटल सिलेक्ट करायचं असेल ऑप्शनमध्ये, किंवा कॅप्शन्स असतील, हेडलाईन असतील. ठीक आहे, तर ते आपण बघूया. तर इथे बघा, पहिला जो पॅराग्राफ दिलेला आहे त्याच्यात काय सांगितलंय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स फॉर द इक्वेशन्स गिवन बिलो. द न्यूज आयटम, स्टोरीज, पिक्चर्स, कार्टून्स अँड लिफलेट्स. इथे बघा पॅराग्राफ काय आहे. ऑन 8 November 2016 द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अनाउन्स द demonetization of all ₹500 and 1,000 banknotes of the Mahatma Gandhi series. The government claimed that the action would cut down the low economy and crack down on the use of black money to fund illegal activity and terrorism. The sudden nature of the announcement and the prolonged cash shortages in the weeks that followed created significant disruption throughout the economy. आता याच्यात प्रश्न काय विचारलाय, गिव्ह द सुटेबल हेडलाईन फॉर द अबाउट न्यू आर्टिकल. आता ह्या पॅराग्राफमध्ये काय दिलेलं आहे की डिमॉनिटायझेशन म्हणजे हे 500 आणि 1000च्या नोटा होत्या, त्या सरकारने पूर्णपणे बंद केल्या. का बंद केल्या, तर त्याच्याने ब्लॅक मनी ते ऍक्टिव्हिटीज थांबल्या, इलिगल ऍक्टिव्हिटीज थांबल्या, टेररिझम थांबलं. तर मग इथे आपण सुटेबल टायटल काय इथे सिलेक्ट करू शकतो की डिमॉनिटायझेशन हिट्स इंडिया 2016. 2016 मध्ये त्यांनी बंद केलं ना, म्हणजे प्रॉपर टायटल काय लिहिला, डिमॉनिटायझेशन हिट्स इंडिया 2016. थर्ड ऑप्शन आहे इथे. द गव्हर्नमेंट क्लेम दॅट द ऍक्शन वुड कट डाऊन द लो इकॉनॉमी. हिअर व्हॉट डज द वर्ड द ऍक्शन मीन. मग इथे द ऍक्शन म्हणजे काय, तर डिमॉनिटायझेशन केल्यामुळे, म्हणजे ही ऍक्शन घेतल्यामुळे लो इकॉनॉमीवर फरक पडेल. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा पॅराग्राफ. हेवी रेन्स इन द घाट सेक्शन ऑफ महाराष्ट्र हॅव फोर्स टुरिस्ट टू कॅन्सल देअर लॉंग वीकेंड प्लॅन्स टू प्लेसेस लाईक लोणावळा, महाबळेश्वर अँड माथेरान. दिस हॅज रिझल्टेड in an unexpected boom in hotel bookings in Goa, according to the local hotels. Tourists unable to go to the hill station have decided to make Goa their weekend gateway. तर प्रश्न बघा काय आहेत आता. द मोस्ट सुटेबल हेडलाईन इज. आता मोस्ट सुटेबल हेडलाईन काय होईल इथे बघा. रेन्स होईल का, नाही. टुरिस्ट आर अनेबल टू गो टू द हिल स्टेशन, हेवी रेन्स इन द घाट सेक्शन, महाराष्ट्राज लॉस, गोवा गेन. म्हणजे मग काय झालं इथे, आता ह्याच्यात महाराष्ट्र सरकारने डिक्लेअर काय केलं की घाट सेक्शन बंद असणार आहे. मग त्यामुळे काय झालं, जे लोणावळा, महाबळेश्वर आणि माथेरानमधले जे प्लेसेस होते तिथे लोकांना जाता आलं, त्यामुळे त्यांचा लॉस झाला. पण त्याच्यामुळे काय झालं की लोकांनी काय केलं, गोवामध्ये त्यांनी हॉटेल्स बुक केले. इथे बघा काय लिहिलं, दिस इज रिझल्टेड अन अनएक्सपेक्टेड बूम इन हॉटेल बुकिंग इन गोवा अकॉर्डिंग टू लोकल हॉटेल्स. त्यामुळे लोक गोव्याला जायला निघाले, कारण तिथला रस्ता सुरू होता. मग इथे काय येईल, महाराष्ट्राज लॉस, गोवाज गेन. कारण गोवा हे महाराष्ट्रामध्ये येत नाही, हे एक वेगळं स्टेट आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा लॉस झाला आणि गोवाला त्यांना जास्त टुरिस्ट मिळाले. ठीक आहे, सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. अँड अप्रोप्रिएट एंडिंग फॉर द न्यूज आयटम इज. अप्रोप्रिएट एंडिंग काय आता इथे, महाराष्ट्र बी रेडी फॉर द टुरिस्ट रश. वी विश देम अ वंडरफुल स्टे ॲट द हिल स्टेशन्स. वी होप दॅट देअर विल बी हेवी रेन. गोवा बी रेडी फॉर द ग्रेट टुरिस्ट रश. म्हणजे इथे चौथा ऑप्शन बरोबर आहे, कारण ह्या सगळ्यामध्ये पेक्षा हे छान वाटते की गोव्याला काय झालं, त्यामुळे गोवा बी रेडी फॉर द ग्रेट टुरिस्ट रश. इथे महाराष्ट्रामध्ये सगळे हॉटेल्सचं कॅन्सलेशन झाल्यामुळे लोक कुठे गेले, गोव्याला गेले. सो इथे फोर्थ ऑप्शन बरोबर येईल याला. चला नेक्स्ट पॅराग्राफ बघा. वन्स 2 women visited King Solomon's court. Each said that she was the mother of the same baby. There was no way for King Solomon to find out the truth. Finally, after thinking for some time, he said, cut the baby in half and give one half to each woman. Immediately, one of the women screamed, no, do not harm my baby. Let her have him itself instead. Solomon immediately knew that this woman was the real mother. He gave her baby and punished the other one. The most suitable title for the story is. काय आता इथे बघा, 2 ज्या बायका होत्या त्या किंग सोलोमनकडे एक बाळ घेऊन गेल्या आणि त्या दोघी म्हणत होत्या की ते बाळ माझं आहे म्हणून. मग इथे त्या सोलोमननी काय म्हणजे शक्कल लढवली त्यांनी की बेबी, त्यांनी सांगितलं, ऑर्डर दिली की त्या बेबीला आहे त्याचे 2 तुकडे करा आणि दोघींना एक भाग त्याचा द्या. मग त्यामुळे जी खरी आई होती तिला वाईट वाटलं की हे असं नको व्हायला. मग तिने काय केलं की नाही, तिने ते थांबवलं आणि ती म्हणते की नको, मला बाळ ते त्या दुसऱ्या बाईला तुम्ही देऊन टाका. म्हणजे मग इथे काय होतंय, ईद अ मदर्स लव्ह. म्हणजे इथे आपल्याला काय दिसून येतं, त्या आईचं प्रेम दिसून येतं त्या बाळाच्या प्रती, की मला नाही मिळालं तरी बाळ चालेल पण ते जिवंत राहिलं पाहिजे. त्यामुळे इथे येईल फर्स्ट ऑप्शन, अ मदर्स लव्ह. विच ऑफ दिस लाईन्स कॅन कम आफ्टर द लास्ट लाईन इन द स्टोरी.
द रिअल मदर वेंट होम हॅपीली, द फॉल्स मदर वेंट होम हॅपीली. का? किंग सोलोमन फाइंड्स आउट द ट्रूथ अँड इट्स इझी टू फाइंड आउट द ट्रूथ. मग काय झालं इथे? द रिअल मदर वेंट होम हॅपीली, कारण तिला तिचं बाळ मिळाल्यामुळे ती हॅपीली घरी गेली. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला नेक्स्ट पॅराग्राफ बघा. वन्स अपॉन अ टाइम अ मॅन वॉज वॉकिंग थ्रू अ लोनली फॉरेस्ट कॅरिंग सम व्हॅल्युएबल गुड्स वेन इट इज सडनली बिगेन टू रेन. द मर्चंट cursed the rain, for now it would delay his progress. Suddenly he was held up by a robber who pointed a gun at him and asked him for his money. The merchant refused to part with his money, upon which the robber immediately shot at him. However, the gunpowder in the barrel of the gun had become damp because of the rain, and the gun would not fire. Realizing this, the brave merchant pounced upon the robber and beat him up. He then went home, now happy with the rain. म्हणजे पहिले काय झालं, तो जो मर्चंट होता तो काहीतरी व्हॅल्युएबल म्हणजे त्याचा खजाना म्हणा किंवा त्याचे भरपूर पैसे तो बरोबर घेऊन चालला होता. आणि अचानक पाऊस आल्यामुळे पावसाला तो शिवायला लागला की का आत्ता पाऊस आला वगैरे, त्याला जायला किती त्रास होतोय. पण सडनली काय झालं, एक चोर होता तो तिथे गन घेऊन त्याच्यासमोर आला आणि त्याने त्याचे सगळे पैसे मागितले. पण त्या मर्चंटने काय केलं? रिफ्यूज टू पार्ट हिज मनी, म्हणजे त्याला द्यायला नकार दिला. मग त्या रॉबरने काय केलं? इमिजिएटली त्याने त्याला शूट केलं. पण काय झालं होतं, पावसामुळे काय झालं होतं, द गन पावडर इन द बॅरल ऑफ द गन हॅड बिकम डॅम्प. म्हणजे ती गन पावडर जी होती त्या बॅरलमध्ये भरलेली, जी गनमध्ये त्यांनी घातली होती ती काय झाली होती? डॅम्प झाली होती पावसामुळे, आणि त्यामुळे ती गन नीट फायर नाही झाली. आणि ते फायर न झाल्यामुळे तो मर्चंट होता तो वाचला, आणि मग त्याने त्या चोराला पळवून लावलं आणि तो घरी परत आला. अँड नाव हॅपी विथ द रेन. त्यामुळे तो रेन जे पाऊस पडल्यामुळे तो आता खुश होता. मग इथे फर्स्ट क्वेश्चन बघा. द मोस्ट सुटेबल टायटल ऑफ द स्टोरी इज मेक हे वाईल द सन शाईन्स, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाईनिंग, बी केअरफुल अँड द मर्चंट अँड द रॉबर्स. मग इथे काय येईल? एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाईनिंग. हा ऑप्शन इथे अप्रोप्रिएट. आपल्याला हेडिंग द्यायचं आहे ना, सुटेबल टायटल द्यायचं आहे, मग ते छान असलं पाहिजे. मग हे येईल एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाईनिंग. द मोरल ऑफ द स्टोरी इज, काय होती मोरल ऑफ द स्टोरी? बी ऑप्टिमिस्टिक, वन शुड बी ब्रेव, एव्हरीथिंग हॅपन्स फॉर द बेस्ट अँड लुक बिफोर यू लिव्ह. इथे काय येईल मग? एव्हरीथिंग हॅपन्स फॉर द बेस्ट. म्हणजे जे पाऊस पडला आधी वाईट वाटत होतं त्याच्यावरच तो नंतर खुश झाला ना. सो एव्हरीथिंग हॅपन्स म्हणजे जे होतं ते चांगल्याकरता होतं, असं मराठीत म्हण आहे. चला पुढे बघूयात. नेक्स्ट आता इथे पिक्चर दिलेला आहे, त्या पिक्चरवरनं आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचे. द मोस्ट सुटेबल कॅप्शन फॉर द पिक्चर इज. आता इथे गार्डन दिसतंय आणि हे दोघं साफसफाई करताना दिसत आहेत. मग इथे काय येईल? क्लीनलीनेस इज द नेक्स्ट गॉडलीनेस, हेल्प अदर्स, प्लांट अ सॅपलिंग आणि गो ग्रीन. मग इथे काय? क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस, कारण इथे मेन क्लीनलीनेस क्लिनिंग करताना दिसत आहेत ना ते. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. व्हॉट विल बी अ सुटेबल ॲडिशन टू धिस पिक्चर. सुटेबल ॲडिशन इथे अजून काय हवी होती? इथे बघा, इथे ते क्लिनिंग करताना दिसतात पण ते साईडला कुठे डस्टबिन दिसत नाही. म्हणजे ते कचरा कुठे भरणार? तर डस्टबिनमध्ये. मग इथे काय आहे की मिसिंग काय आहे याच्यामध्ये? डस्टबिन. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. आता इथे बघा, हे दोन्ही पिक्चर बघा. एक मुलगा शाळेत चाललाय आणि एक मुलगा त्याच्याच वयाचा मुलगा आहे तो काम करतोय. द मोस्ट सुटेबल कॅप्शन फॉर दिस पिक्चर काय आहे? चिल्ड्रन शुडंट बी मेड टू वर्क, डोंट पिक अप अ टूल, गो टू स्कूल, वर्क हार्ड आणि गो टू स्कूल. म्हणजे इथे काय सांगितलं की डोंट पिक अप अ टूल म्हणजे आत्ताच या काम करू नका, काय करा? आधी शिक्षण घ्या, म्हणजे साक्षर व्हा. सो गो टू स्कूल. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. द बॉय इन द सेकंड पिक्चर इज वर्किंग. कुठे वर्क करतोय तो? ॲट अ कन्स्ट्रक्शन साईट दिसतंय इथे तो विटा वगैरे घेऊन चाललाय. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट पिक्चर बघा. द मोस्ट सुटेबल कॅप्शन फॉर द पिक्चर इज. आता ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? आता इथे हे कॅप्शन ह्याच्याकरता बघा, इथलं बरोबर आहे थर्ड. पहिलं बघा, वाय इज देअर अ कॅट हिअर. त्याच्यात द कॅट अँड द माऊस. ओ हो, हू विल बेल दिस कॅट अँड बिग कॅट अँड द लिटिल माऊस. तर हे येईल ओ हू विल बेल दिस कॅट, म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, हे असं एक पॉप्युलर सेईंग आहे. सो इथे तुम्ही हे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट पिक्चर बघा. द मोस्ट सुटेबल कॅप्शन फॉर द पिक्चर इज जय जवान, जय किसान, अ सोल्जर अँड अ फार्मर, इक्वली इम्पॉर्टंट आणि रिस्पेक्ट एव्हरीबडी. काय येईल इथे? जय जवान आणि जय किसान. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा. कम वन कम ऑल, महासेल 50% ऑफ ऑन ऑल गुड्स ओनली फॉर 3 days.
open at 8 AM to 11 PM, come one, come all. The most suitable heading for the leaflet is, आता हे लिफलेट समजा तुमच्या पेपरमधनं किंवा असं कुठनं कुठं तुम्हाला लावलेलं दिसतील किंवा पेपरमधनं येतील न्यूजपेपरमधनं, मग याला हेडिंग सुटेबल कुठलं होईल जास्त, तर बघा कम फॉर द सेल, देअर इज 50% ऑफ ऑन ऑल गुड्स, गुड बार्गेन टू बी हॅड, मॉन्सून बार्गेन्स, इट्स रेनिंग गुडीज. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. जास्त सुटेबल हेडिंग काय वाटतंय तर हे वाटतंय, हे बघून लोक अट्रॅक्ट होतील ना त्या लिफलेटकडे आणि मग जातील त्या सेल. पुढे बघा, व्हॉट कॅन बी ॲडेड टू द लिफलेट टू मेक इट मोर अट्रॅक्टिव्ह. क्रेडिट कार्ड नॉट एक्सेप्टेड, नो एक्सचेंज ऑफ गुड, हे दिलं तर लोक जाणारच नाहीत, हे असे ऑप्शन दिले तर. नो मोबाईल फोन्स अलाउड, जातील कामं नाही, काय कशाने जातील लोक. ॲडिशनल डिस्काउंट फॉर द सिनियर सिटीजन्स, म्हणजे असं जर हेडिंग दिलं, म्हणजे हेडिंग किंवा त्याच्यात अजून एक ही लाईन ॲड केली तर नक्कीच लोक जातील ना, ॲडिशनल डिस्काउंट फॉर द सिनियर सिटीजन्स. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, बाय अल्फा शूज, लाईट अँड कम्फर्टेबल, फेदर सॉफ्ट बट ड्युरेबल, यू विल फील यू आर फ्लाइंग. द मोस्ट सुटेबल हेडिंग फॉर द लिफलेट इज बाय अल्फा शूज, बाय अवर शूज, फ्लाय ॲज यू वॉक, कम्फर्टेबल शूज. मग इथे काय येईल, फ्लाय ॲज यू वॉक. जे जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतंय ना ते सिलेक्ट करायचं आहे आपल्याला इथे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, पिक आउट द पेअर ऑफ ॲडजेक्टिव्स नॉट सुटेबल फॉर द अल्फा शूज. म्हणजे काही सुटेबल कुठलं नाही आहे ह्याच्यातलं, तर इथे बघा कम्फर्टेबल अँड सॉफ्ट, सॉफ्ट अँड ड्युरेबल, लाईट अँड ड्युरेबल अँड ब्राईट अँड फेदर्ड. ब्राईट अँड फेदर्ड हे सुटेबल होईल का शूज करता, नाही होणार. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा, ही डायग्राम दिलेली आहे, त्याच्यावरून प्रश्न बघूयात आपण. द करेक्ट ऑप्शन फॉर द सर्कल नंबर 5 इज. आता इथे कुठलं ऑप्शन असायला पाहिजे तो बघूया. इथे बघा पहिलं काय आहे, ग्रो मोर ट्रीज, स्टॉप सॉईल इरोजन, सेव्ह वॉटर, कीप युअर सराउंडिंग्स क्लीन. म्हणजे सगळं हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे, एन्व्हायरमेंटच्या चांगल्याकरता हे दिलेलं आहे इथे सगळं. मग आपण पण तसाच ऑप्शन इथे सिलेक्ट करू. कुठला येईल, यूज मोर फ्युएल येईल का, नाही. स्टॉप डिफॉरेस्टेशन, यूज मोर प्लास्टिक, सेव्ह मनी. कुठला येईल इथे, स्टॉप डिफॉरेस्टेशन, म्हणजे जंगल तोड थांबवा. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. द पोस्टर कॅन बी डिस्प्लेड इफेक्टिव्हली ऑन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे, चिल्ड्रन डे. कुठे येईल, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फॉर द डायग्राम बिलो. स्पीक द ट्रूथ, कम्प्लीट युअर वर्क, ऑलवेज बी ऑन टाईम, बी क्लीन अँड टायडी, हेल्प दोज इन नीड. मग हे सगळे काय आहेत, हे सगळे गुड हॅबिट्स आहेत ना. सो इथे काय येईल, पहिलाच ऑप्शन येईल गुड हॅबिट्स. चला पुढचा जो लेसन आहे तो आहे मिनिंगफुल पॅरेग्राफ. पहिला क्वेश्चन बघूया त्याच्यात ना. रीड द पॅरेग्राफ केअरफुली अँड कम्प्लीट द सेंटेन्स इन चूजिंग फ्रॉम द ऑप्शन्स गिवन. द बर्ड वेअर फ्लाइंग, ए. आता ए ऑप्शन इथे दिला आहे, वुमन वेअर गोईंग, बी टू फेच वॉटर, अ कूल ब्रीज ब्ल्यू, सी इट वॉज अ व्हेरी पीसफुल सीन. मग पिक द राईट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक विथ ए. म्हणजे ए इथे अप्रोप्रिएट कुठलं येईल, द बर्ड्स वेअर फ्लाइंग ऑन द सन, फॉर द सन, इन द सन का इन सन. मग इथे अप्रोप्रिएट आहे द बर्ड वेअर फ्लाइंग इन द सन, थर्ड ऑप्शन. पिक द राईट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बी. आता बघा वुमन वर गोईंग, कुठे जात आहेत त्या, टू फेच द वॉटर. टू फेच द वॉटर कुठे जाणार त्या, फ्रॉम द रिव्हर साईड टू द रिव्हर साईड, टू द सन का ओव्हर द रिव्हर साईड, टू द रिव्हर साईड. जात आहेत ना त्या टू द रिव्हर साईड, नदीच्या किनाऱ्यावर. चला पुढे बघा, पिक द राईट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक सी. अ कूल ब्रीज ब्ल्यू, इट वॉज अ व्हेरी पीसफुल सीन. द कूल ब्रीज ब्ल्यू काय येईल इथे, फ्रॉम द रिव्हर, फॉर द रिव्हर, इन टू द रिव्हर का अगेन्स्ट द रिव्हर, काय येईल फ्रॉम द रिव्हर, पहिला ऑप्शन. नेक्स्ट बघा, विथ टू बॅग सस्पेंडेड फ्रॉम हिज नेक. मग पहिलं ऑप्शन ए करता काय येईल, ऑल मॅन इज बॉर्न का एव्हरी वन मॅन इज बॉर्न विथ टू बॅग सस्पेंडेड फ्रॉम हिज नेक. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. ऑप्शन फॉर ब्लँक बी बघा इथे वाचू आपण, वन फ्रंट अँड वन बिहाइंड, बोथ आर फुल ऑफ फ्लॉन्ट्स बट द वन इन फ्रंट बी अँड द वन बिहाइंड द सी, दॅट इज वाय ही सीज डी. आता इथे बी मध्ये आपल्याला विचारलंय बट द वन इन फ्रंट काय येईल, मग ऑप्शन इज फुल ऑफ हिज ओन हिज नेबर्स फॉल्ट्स, इज फुल ऑफ हिज नेबर्स फॉल्ट्स का इन हिज नेबर्स. मग काय येईल, बट द वन इन फ्रंट इज फुल ऑफ हिज नेबर्स फॉल्ट्स. इथे येईल थर्ड ऑप्शन. सी मध्ये बघा, द वन बिहाइंडचं काय येईल, फुल ऑफ हिज ओन, हिज नेबर्स फॉल्ट, फील्ड ऑफ हिज ओन आणि इज अगेन्स्ट हिज ओन. मग काय येईल, फुल ऑफ हिज ओन. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन.
डी करता काय येईल, दॅट इज वाय ही सीज ओनली हिज नेबर्स, ओनली हिज ओन, ओनली हिज नेबर्स फॉल्ट आणि ओनली हिमसेल्फ. मग इथे काय येईल, ओनली हिज नेबर्स फॉल्ट म्हणजे काय येईल, दॅट इज वाय ही सीज. आता तो इथे बघा पहिले आता आपण नीट बघूया, इथे नीट वाचूया. एव्हरी मॅन इज बॉर्न विथ 2 bags सस्पेंडेड फ्रॉम हिज नेक, वन इज फ्रंट अँड वन इज बिहाइंड, बोथ आर फुल ऑफ फॉल्ट्स. काय येईल, बट द वन इज इन फ्रंट इज फुल ऑफ हिज नेबर्स फॉल्ट, म्हणजे त्याच्या समोर जे आहे ते काय आहे, नेबर्स फॉल्ट्स आहे. अँड द अदर बिहाइंड इज ओन, म्हणजे त्याचं स्वतःचं आहे. ठीक आहे, म्हणजे मग डी करता काय येईल, जो पुढे त्याचे आहे ऑप्शन फॉर डी, दॅट इज वाय ही सीज, म्हणजे त्याला काय दिसतंय, फक्त त्याच्या समोर कोण आहे, बी, म्हणजे त्याचा नेबर्स. त्याचं काय येईल, ओनली हिज नेबर्स फॉल्ट, त्याच्यात फक्त नेबर्सचे त्याला फॉल्ट दिसत आहेत इथे. इथे येईल थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, माय गार्डनर बिरजू कम टू मी विथ अ लेटर. आता इथे एच्या जागी काय येईल बघा, टुमॉरो येईल, अ फ्यू वीक येईल, अ फ्यू डेज बॅक माय गार्डनर बिरजू केम टू मी ना, म्हणजे भूतकाळ आहे, इथे पास्ट टेन्स आहे, टू मी विथ अ लेटर, म्हणून इथे येईल अ फ्यू डेज बॅक. ऑप्शन फॉर ब्लँक बी, हेल्ड आउट, गेव आउट, होल्डिंग आउट का गिविंग. इथे बघा बीच्या जागी काय आपण वाचूयात, ही द लेटर अँड आस्क मी टू रीड इट, म्हणजे ही काय होईल, ऑप्शन बी करता बघा, ऑप्शन बी बघा इथे, ही डॅश द लेटर अँड आस्क मी टू रीड इट, म्हणजे मग त्याने काय दिलं, त्याला लेटर त्याच्या हातात दिलं. ही हेल्ड आउट, पहिलाच ऑप्शन येईल, ही हेल्ड आउट द लेटर अँड आस्क मी टू रीड, इथे येईल फर्स्ट ऑप्शन. गेव आउट नाही येणार, होल्डिंग आउट पण नाही येणार आणि गिविंग पण नाही येणार. वाचताना बघा अप्रोप्रिएट सेंटेन्स काय वाटतं, ही हेल्ड आउट द लेटर अँड आस्क मी टू रीड इट. सी करता बघा, ऑप्शन सी करता त्याच्या आधी आपण हे वाचायला लागेल, द थॉट dash that Birju was illiterate. Because of this illiteracy, he was dependent on others to write even the simplest of the things. मग द थॉट काय आला, थॉट त्याच्या माइंडला स्ट्रक झाला, म्हणजे काय येईल बघा, हॅड नॉट स्ट्रिकन मी, हॅड नॉट स्ट्रिक मी, हॅड स्ट्रिकन मी का हॅड नॉट स्ट्रक मी. बघा इथे, द थॉट हॅड नॉट स्ट्रक मी दॅट बिरजू वॉज इलिटरेट. बिकॉज ऑफ हिज इलिटरसी ही डिपेंड ऑन द अदर्स टू रीड, म्हणजे इथे काय येईल, फोर्थ ऑप्शन येईल, हॅड नॉट स्ट्रक मी. म्हणजे त्याच्या लक्षात पण नाही आलं की ते एवढ्या सिम्पल गोष्टी करतात, तो बिरजू दुसऱ्यांवर डिपेंड आहे. कशामुळे, तर त्याच्या निरक्षरतेमुळे, त्याला लिहिता वाचता येत नसल्यामुळे. चला इथे बघा पुढे, इथे सी करता काय येईल, हॅड नॉट स्ट्रक मी, म्हणजे बघा इथे नीट वाचता तर तुम्हाला कळेल, द थॉट हॅड नॉट स्ट्रक मी दॅट बिरजू वॉज इलिटरेट, म्हणजे त्या लेखकाच्या लक्षातच नाही आले की बिरजू निरक्षर असेल असे, म्हणून त्याच्या त्या इलिटरेसीमुळे त्याला तो किती छोट्या छोट्या गोष्टींवर दुसऱ्यावर अवलंबून राहतो, त्याच्या लक्षात आधी आलं नाही. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, सिलेक्ट द वर्ड टू कम्प्लीट द 4 sentences each of the following so as to make the meaningful paragraph. डॅश पार्ट ऑफ ट्रीज इज युजफुल टू अस. मग आता ट्रीचा कुठला पार्ट आपल्याला युजफुल असतो, एव्हरी पार्ट, प्रत्येक झाडाचा प्रत्येक पार्ट आपल्या कामी येतो. सो एव्हरी पार्ट ऑफ ट्री इज युजफुल टू अस. डॅश ट्रीज मेंटेन द बॅलन्स ऑफ ऑक्सिजन इन नेचर. मग इथे काय येईल, बियॉन्ड येईल का नाही, बट ट्रीज येईल का नाही, बिसाइड्स ट्रीज मेंटेन द बॅलन्स ऑफ ऑक्सिजन इन द नेचर. सो इथे येईल थर्ड ऑप्शन, बिसाइड, म्हणजे त्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काय करतं झाड, तर ट्रीज मेंटेन द बॅलन्स ऑफ ऑक्सिजन इन नेचर, म्हणजे आपल्याला ऑक्सिजन देतं. दे ऑल्सो डॅश रेन क्लाउड्स. मग इथे काय येईल, दे ऑल्सो अट्रॅक्ट रेन क्लाउड्स. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन, म्हणजे झाडांमुळेच पाऊस पडतो ना, जिथे बघा तुम्ही जिथे जास्त झाडं असतात तिथे जास्त पाऊस पडतो. ठीक आहे, सो इथे दे ऑल्सो अट्रॅक्ट रेन क्लाउड्स. नेचर डिड नॉट इंटेंड दॅट वी शुड पुट डॅश इन अवर फूड. काय येईल इथे, नेचर डिड नॉट इंटेंड दॅट वी शुड पुट, म्हणजे इथे बघा नेचर डिड नॉट इंटेंड दॅट वी शुड पुट सॉल्ट इन अवर फूड. ठीक आहे, नेचरकडनं सॉल्ट आपल्याला मिळत नाही, हे आपण कुठे तयार होतं सॉल्ट, इफ सो देर वुड हॅव बीन 100 ऑफ सॉल्ट पॅन्स डॅश फॉर्म ऑल अलॉंग द सी कोस्ट. म्हणजे नॅचरली हे झाले असते तयार. ठीक आहे, म्हणजे इथे काय येईल, नॅचरली. इफ सो देर वुड हॅव बीन 100 ऑफ सॉल्ट पॅन्स नॅचरली फॉर्म ऑल अलॉंग अवर सी कोस्ट, म्हणजे समुद्र किनाऱ्यावर नॅचरली फॉर्म झाले असते. नाही, हे मीठ कोण तयार करतं, माणूस तयार करतो. कशातनं, समुद्राच्या पाण्यापासून.
सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. दॅट इज वाय वेन एनीबडी सफर्स फ्रॉम द हार्ट डिसीज द डॅश थिंग द डॉक्टर टेल्स हिम ऑर हर इज टू पुट लेस सॉल्ट इन द फूड. म्हणजे फर्स्ट थिंग डॉक्टर काय सांगतो, द फर्स्ट थिंग द डॉक्टर टेल्स हिम फर्स्ट इयर इथे, की जेव्हा कोणाला हृदयाचा काही त्रास होतो, हृदयरोग होतो, तेव्हा पहिले डॉक्टर काय सांगतात, तर तुमच्या जेवणातलं मीठ कमी करा. ठीक आहे, मीठ. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. म्हणजे सेकंड ऑप्शन येईल फर्स्ट. द फर्स्ट थिंग द डॉक्टर टेल हिम ऑर हर इज टू पुट लेस सॉल्ट इन द फूड. दिस वॉज अवर डॅश विजिट टू द विलेज. आता हे सिलेक्ट करायच्या आधी आपण सेकंड पण एकदा हे वाचून घेऊया. दॅट इज डॅश वी कुडंट अंडरस्टँड द लँग्वेज स्पोकन बाय द नेटिव्ह. आता ह्याचा आता ते पहिल्यांदाच या विलेजमध्ये आलेले आहेत, त्यामुळे ते नेटिव्ह तिथले काय बोलतात हे त्यांना माहीत नाहीये. बरोबर. सो इथे येईल देअर वॉज अवर फर्स्ट विजिट टू द विलेज. दॅट इज वाय वी कुडंट अंडरस्टँड द लँग्वेज स्पोकन. त्याच्यामुळे आम्हाला ते काय बोलतायत हे कळत नाहीये. सो इथे वाय येईल. नेक्स्ट बघा. सो वी ट्राईड अवर बेस्ट टू कम्युनिकेटेड विथ द ऑल सायन्स अँड गेस्चर. म्हणजे इथे येईल ऑप्शन बेस्ट. म्हणजे सो वी ट्राईड अवर बेस्ट म्हणजे आम्ही आमचा जास्तीत जास्त प्रयत्न केला चांगला की कम्युनिकेट विथ देम विथ सायन्स अँड गेस्चर्स. चला, आपला नेक्स्ट लेसन आहे 44 स्टोरीज, प्रोसेसेस, इव्हेंट्स अँड एक्सपेरिमेंट. पहिला क्वेश्चन बघूयात. रीड द फॉलोइंग स्टोरीज, प्रोसेसेस, इव्हेंट्स, एक्सपेरिमेंट्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द क्वेश्चन. द डॅश फार्मर. आता इथे बघा त्याचं नाव दिलेलं नाहीये, त्यामुळे ते बहुतेक आपल्याला सिलेक्ट करायचं असेल. स्लोली द फार्मर टोल्ड देम अबाउट अ सिक्रेट ट्रेजर buried in the field which was soon be theirs. After he died, the son began digging in the field in search of the treasure. They dug every inch but could find nothing. They were terribly disappointed. Since the field was already dug up, they sowed seeds and raised crops. They got a wonderful harvest and made a lot of money. At the time, they realized that and they promised themselves that they would never be lazy again. आता ही स्टोरी एखाद्या तुम्ही ऐकलेली असेल. चला, आपण आता पहिला प्रश्न बघूया. द फर्स्ट पॅराग्राफ ऑफ द स्टोरी इज मिसिंग. Given below the sentences which will form the first paragraph. However, they are in jumbled fashion. Choose the correct option for the correct order of the sentence. आता इथे हे जे सेंटेन्स दिलेले आहेत हा फर्स्ट पॅराग्राफ आहे या स्टोरीचा. बरोबर. त्याचा आपल्याला सिक्वेन्स लावायचा आहे आधी आणि मग ती स्टोरी तयार होईल. आता पहिलं काय येईल बघा. वन डे द ओल्ड फार्मर फेल सिक. द फार्मर वॉज क्लेवर अँड हार्ड वर्किंग बट द सन्स वेर एक्स्ट्रीमली लेझी. As he lay on his deathbed, he began to worry about his son. An old farmer had 5 sons. He wondered what they would do in life. फर्स्ट काय येईल. फर्स्ट बघा सुरुवात कशाने होते. अन ओल्ड फार्मर हॅड 5 सन्स. पहिल्या डी ने सुरुवात होईल. सो इथे येईल डी. त्याच्यानंतर द फार्मर वॉज क्लेवर अँड हार्ड वर्किंग बट द सन्स वर एक्स्ट्रीमली लेझी. तो फार्मर कसा होता. क्लेवर आणि हार्ड वर्किंग होता, पण त्याची मुलं कशी होते. सगळे आळशी होते. सो इथे येईल बी. मग एक दिवस काय झालं त्याच्यानंतर. वन डे अँड द ओल्ड फार्मर फेल व्हेरी सिक. म्हणजे इथे येईल ए. त्याच्यानंतर तो फार्मर आजारी पडला. त्याच्यानंतर काय येईल. ॲज ही ले ऑन हिज डेथ बेड द ही बिगेन टू वरी अबाउट हिज सन्स. म्हणजे जेव्हा तो आजारी पडला, खूप अगदी मरणाच्या दारापाशी पोहोचला, तेव्हा त्याला कशाबद्दल चिंता झाली की मुलं, आता आपली मुलं कशी जगतील माझ्याशिवाय. सो इथे येईल सी. आणि मग शेवटचं येईल ही वंडर्ड व्हॉट दे वुड डू इन लाईफ. म्हणजे इथे येईल ई. म्हणजे तो त्याच्यानंतर त्याची मुलं काय करतील पुढे आयुष्यात हा त्याला प्रश्न पडला. सो इथे बघा DBACE. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. आणि मग हा फर्स्ट पॅराग्राफ तयार झाला आणि मग हा सेकंड पॅराग्राफ इथून स्टोरीमध्ये दिलाय. सो व्हॉट टायटल विल गिव्ह यू द स्टोरी. तुम्ही स्टोरीला काय टायटल द्याल. द कनिंग फार्मर, द क्लेवर फार्मर, द ओल्ड फार्मर का द लव्हिंग फार्मर. तर आपण ह्याला काय देणार आहे. द क्लेवर फार्मर. जे ऑलरेडी स्टोरीमध्ये सांगितलं की फार्मर हा क्लेवर आहे. तर तो कसा क्लेवर आहे तर त्यांनी काय सांगितलं की खजिना मी इथे जमिनीत गाडून ठेवला, तो तुम्ही नंतर शोधा. पण जेव्हा त्या मुलांनी ती जमीन खणली किंवा त्यांनी सगळी जी प्लो केली जमीन, तेव्हा त्यांना तिथे काहीच मिळालं नाही. मग त्यांनी विचारलं की आता आपण ऑलरेडी जमीन सगळी नांगरलेली आहे, तिथे आपण सीड्स टाकूयात धान्याच्या. मग त्यांनी धान्याचे सीड टाकून तिथे भरपूर छान म्हणजे त्यांना पिकं मिळाली, ते विकले त्यांनी आणि त्यांना भरपूर त्याच्यातनं पैसेच मिळाले. मग त्याच्यात त्यांना काय रिअलाइज झालं की त्यांच्या वडिलांनी त्यांना एक चांगला धडा शिकवला की आळशीपणा किती चुकीचा आहे आणि जर तुम्ही हार्डवर्क केलं तरच तुम्हाला चांगले पैसे मिळतील आणि तुम्ही पुढे जीवनात सुखी व्हाल. मग इथे बघा पहिले येईल द क्लेवर फार्मर. नेक्स्ट बघा फिल इन द ब्लँक इन द स्टोरी विथ द करेक्ट ऑप्शन. इथे बघा फिल इन द ब्लँक दिलेली आहे. ॲट द टाइम दे रिअलाइज दॅट देअर फादर हॅड चीटेड देम. असं रिअलाइज झालं का त्यांना. नाही.
देअर फादर हॅड बीन मीन टू देम, त्यांचे फादर त्यांच्याशी खूप मीन म्हणजे खूप चुकीचं वागले असं रिअलाइज झालं का त्यांना? नाही. बघा देअर फादर हॅड बीन अ फूल. आणि फोर्थ ऑप्शन बघा देअर फादर हॅड टॉट देम अ गुड लेसन, म्हणजे इथे फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे, त्याच्या वडिलांनी त्यांना चांगला धडा शिकवला. पुढचं बघा बिरबल्स रिप्लाय. अकबर वन्स आस्क हिज courtiers to bring to the court the most beautiful thing they could think of. From the next day, the courtiers began to bring beautiful and wonderful things. Last in the queue was Birbal. Dash. Akbar was surprised and furious. He asked Birbal to explain. His mother thought that her child is, आता हे आपण सिलेक्ट करायचं आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. शी आस्क मी हेल्प टू ब्रिंग हिम टू यू. अकबर रिअलाइज द विस्डम ऑफ वॉट बिरबल हॅड सेड. आता पहिले बघा ऑप्शन इथे काय हवं होतं, सिलेक्ट द प्रॉपर सेंटेन्स फॉर अ ब्लँक ए. बिरबल हॅड ब्रॉट प्रेशियस स्टोन्स. बिरबल हॅड ब्रॉट रिचेस. बिरबल हॅड बॉट अ डर्टी अनवॉश चाइल्ड अँड बिरबल हॅड बॉट ब्युटिफुल ज्वेलरी. आता इथे पुढे कशाचं केलेलं आहे बघा, म्हणजे काय सांगितलेलं आहे, हिज मदर थॉट दॅट हर चाइल्ड, म्हणजे चाइल्ड बद्दल आहे इथे. म्हणजे मग त्यांनी काय आणलं होतं, बिरबल हॅड ब्रॉट अ डर्टी अनवॉश्ड चाइल्ड. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. आता नेक्स्ट बी मध्ये इथे काय असणार आहे बघा, हिज मदर थॉट दॅट हर चाइल्ड इज. कसं आहे हे बघा, सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन. व्हेरी स्मार्ट, द मोस्ट ब्युटिफुल थिंग शी कुड थिंक ऑफ, कवर्ड विथ रिचेस आणि व्हेरी प्रेशियस टू हर. म्हणजे आईने तिचा काय विचार केला, द मोस्ट ब्युटिफुल थिंग दॅट शी कुड थिंक ऑफ. म्हणजे प्रत्येक आईला आपलं मूल कसं असतं, ब्युटिफुल, छानच दिसतं, ते छानच वाटतं. सो इथे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट द प्रॉपर सेंटेन्स फॉर ब्लँक सी. आता इथे बघा इथे काय आहे सी मध्ये, अकबर रिअलाइज द विस्डम ऑफ वॉट बिरबल हॅड सेड. काय येईल मग इथे, सिलेक्ट द प्रॉपर सेंटेन्स. अकबर कंटिन्यूड to be angry with Birbal. Akbar asked Birbal to leave the court. Akbar asked the courtiers to explain themselves and Akbar apologized for his anger. मग इथे काय केलं अकबर अपोलोजाइज फॉर हिज अँगर. म्हणजे तो चिडला होता त्याने बघून की अकबरने तर सांगितलं होतं एकदम मोस्ट ब्युटिफुल थिंग्स तुम्ही घेऊन या, आणि मग बिरबलने काय आणलं होतं एकदम मळलेलं असं त्यांनी छोटंसं एक अनवॉश म्हणजे आंघोळ न केलेलं असं अनवॉश एकदम डर्टी बाळ त्याने आणलं होतं, आणि त्यांनी सांगितलं की हे मोस्ट ब्युटिफुल थिंग आहे, आणि मग त्याच्या आई करता ते मोस्ट ब्युटिफुल थिंग होतं. बरोबर. सो इथे मग त्यामुळे अकबर ही अपोलोजाइज फॉर हिज अँगर असं येईल. नेक्स्ट बघा, हाऊ टू ओपन अ बँक अकाउंट. You wish to start open an account in a bank. Choose the correct options and complete the flowchart of the process. 1. That is convenient. Visit the bank and obtain a form. इथे 1 आणि 2 जे आहे तिथे आपल्याला इथे खालचे ऑप्शन सिलेक्ट करायचे. पहिले बघा काय येईल, दॅट इज कन्व्हिनियंट. म्हणजे चूज अ बँक दॅट इज कन्व्हिनियंट, म्हणजे अशी बँक चूज करायची तुमच्याकरता कन्व्हिनियंट असेल. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, व्हिजिट द बँक अँड, मग त्याच्यानंतर काय झालं, एकदा आपण बँक चूज केली, आपलं ठरलं की कुठल्या बँकेत जायचंय, मग आपण नंतर काय करणार, व्हिजिट द बँक अँड ऑब्टेन अ फॉर्म. मग आपण एक फॉर्म घेणार आणि मग काय करणार आपण, तो फॉर्म फिल द फॉर्म, फिल इन द फॉर्म अँड सबमिट इट. म्हणजे तो फॉर्म भरून आपण काय करणार, सबमिट करणार. गिव्ह द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड फोटोग्राफ्स. टेक द अकाउंट नंबर अँड पासबुक. चला पुढे बघा, पीनट लड्डूज. रीड द स्टेप्स इन द फ्लो चार्ट अँड सिलेक्ट द प्रॉपर ऑर्डर इन द ऑफ द प्रोसेस. पहिले देन क्रश सम जॅगरी इन द प्रपोर्शन. टेकिंग स्मॉल पोर्शन्स ऑफ द मिक्सचर. शेप नाही, पहिलं काय येईल बघा, होलसम पीनट लड्डूज आर रेडी. ॲडिंग घी. पहिलं काय येईल, पील अँड क्रश द रोस्टेड पीनट्स. म्हणजे पहिलं ऑप्शन येईल काय येईल, डी येईल इथे. सो आपण इथे साईडला लिहून घेऊ, इथे खाली डी. म्हणजे सुरुवात कशाने झाली, पील अँड क्रश द रोस्टेड पीनट्स, म्हणजे भाजलेल्या दाण्यांचं पहिले काय करायचं, सालं काढून घ्यायची. त्याच्यानंतर दुसरं काय असणार आहे ऑप्शन, त्याच्यानंतर देन क्रश सम जॅगरी इन द प्रपोर्शन, म्हणजे गुळ हा तो जेवढा हवा आहे त्या प्रमाणात आपण क्रश करून घेतला. सो नेक्स्ट ऑप्शन येईल ए. मग त्याच्यानंतर काय येईल बघा इथे, टेकिंग स्मॉल पोर्शन ऑफ द मिक्सचर. येस, ॲडिंग घी नीर द मिक्सचर ऑफ द पीनट्स अँड जॅगरी इन टू अ डव. म्हणजे तूप थोडंसं ॲड करून दोन्ही दाण्यांमध्ये आणि कशामध्ये, जॅगरीमध्ये त्याचा एक छान डव बनवून घेतला. सो इथे येईल ई. त्याच्यानंतर मग काय येईल, टेकिंग स्मॉल पोर्शन ऑफ द मिक्सचर, शेप देम इन टू राऊंड बॉल्स. म्हणजे त्यातले छोटे छोटे भाग करून आपण काय करणार, त्याचे लाडू करणार. म्हणजे इथे बी. आणि मग सी काय येईल, होलसम पीनट लड्डू आर रेडी. इथे येईल सी. सो डी ए ई बी सी. इथे ऑप्शन बघा कुठला आहे, डी पासून सुरुवात होणारा एकच ऑप्शन आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट हा सिलेक्ट केला असता तरी चालेल. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. सजेस्ट द मोस्ट सुटेबल टायटल.
हाऊ टू रोस्ट पीनट्स, हाऊ टू मेक स्वीट पीनट लड्डूज, हाऊ टू मेक होलसम डिश आणि हाऊ टू मेक मिक्स पीनट अँड जॅगरी. मग काय येईल? हाऊ टू मेक स्वीट पीनट लड्डू. सो इथे सेकंड ऑप्शन हा इथे बरोबर आहे. चला पुढे बघा. अ स्पोर्टिंग इव्हेंट, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द लास्ट ब्लॉक. आधी हे आपण वाचूयात. शो स्पोर्ट्समॅनशिप, बी ऑनेस्ट, ईट वेल अँड रेस्ट वेल, ट्राय हिज अँड हर बेस्ट. मग इथे बघा अप्रोप्रिएट इथे कुठलं येईल? फाईट ऑन द फील्ड असं सांगणार आहेत का? नाही. ट्राय टू आउटशाईन अदर्स, नाही. हॅव टीम स्पिरिट, बरोबर, टीम स्पिरिट तुम्ही तुमचं ठेवा. सो इथे काय येईल? थर्ड ऑप्शन येईल, हॅव टीम स्पिरिट. नेक्स्ट बघा, लेमन अँड स्पून रेस. पिक्चर ऑब्झर्व करा आणि त्याचे आन्सर देऊयात. हू आर द टू हू आर फर्स्ट अँड लास्ट इन द रेस? मग फर्स्ट बघा कोण आहे इथे? बी. आणि लास्ट कोण आहे? डी. म्हणजे इथे काय येईल? बी अँड डी. हू इज द वन हू इज चिटिंग? कोण चिटिंग करतं इथे? सी चिटिंग करतोय बघा, त्याने हात लावला इथे लिंबू चमच्याला. सो इथे येईल सी. नेक्स्ट, हू हॅज द मोस्ट सपोर्टर्स? तर सपोर्ट सगळेजण कोणाला करतायत बघा. जो पहिला आहे बी इथे आहे आणि बी 3 जण आहेत बीला सपोर्ट करणारे. सो काय येईल ऑप्शन इथे? बी, सेकंड ऑप्शन. हाऊ वुड द स्पोर्ट्स मास्टर हॅव स्टार्टेड द रेस? बाय शोईंग ग्रीन फ्लॅग, बाय शाउटिंग आउट, बाय क्लॅपिंग, बाय ब्लोईंग द विसल. आता तो काय घेतोय बघा इथे, त्याच्या तोंडात काय आहे? ते विसल आहे. तर इथे येईल फोर्थ ऑप्शन, बाय ब्लोईंग द विसल. An experiment. Look at the picture and answer the following questions. Where do you think is the girl? कुठे उभी आहे ती? तर ऑफकोर्स कुठे उभी असणार आहे? स्कूलच्या लॅबोरेटरीमध्ये. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. व्हॉट डज द गर्ल प्लॅन टू डू? तिचं काय प्लॅनिंग आहे? थ्रो अवे द डर्टी वॉटर, ड्रिंक द डर्टी वॉटर, फिल्टर द डर्टी वॉटर अँड यूज द वॉटर टू द प्लांट्स. फिल्टर करते ना ती हे वॉटर. ठीक आहे, मग इथे काय येईल? फिल्टर द डर्टी वॉटर. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द गर्ल डुईंग इन द पिक्चर 2? इथे पिक्चर 2 मध्ये ती काय करते? पोरिंग द वॉटर डायरेक्टली इन टू अनदर बिकर, बॉइलिंग द वॉटर, टेस्टिंग द वॉटर अँड फिल्टरिंग द वॉटर. काय करते ती? फिल्टर करते, फिल्टरिंग द वॉटर. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट जो लेसन आहे 45, तो आहे ऑटोबायोग्राफीज. तर आता त्याच्यावरचे आपण क्वेश्चन बघूया डायरेक्ट. चला पहिला बघा, पहिला जो पॅराग्राफ दिलेला ऑटोबायोग्राफी ऑफ. आता हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यावर आधी रीड करायला लागेल. आय हॅव बीन फ्लोईंग टुवर्ड द सी ऑफ एजेस, थ्रू हिल्स अँड व्हॅलीज. आय अर्न लव अँड गुड विशेस ऑफ ऑल whom I meet on my long way. When I was given this eternal flow, it will end in a mystery to me. This much I know, that I was given my birth to serve the earth and her animate or inanimate creations. My life is dedicated one, meant to purity the filth of the earth. I wash and carry away the polluted articles. I give shelter to the fishes and aquatic animals. I give company to the innocent boatmen. बघा पहिला क्वेश्चन काय आहे? कम्प्लीट चूजिंग द करेक्ट ऑप्शन. द लाईन अबोव आर फ्रॉम अन ऑटोबायोग्राफी ऑफ. कोणाची ऑटोबायोग्राफी असेल ही? तर ही आहे रिव्हरची ऑटोबायोग्राफी, बरोबर. कारण काय सांगितलं? आय हॅव बीन फ्लोईंग टुवर्ड द सी ऑफ एजेस, थ्रू हिल्स अँड व्हॅलीज. हिल्स अँड व्हॅलीज मधून कोण येतं? नदी वाहत वाहत येते, बरोबर. विंड नाही. विंड, फिश आणि विंड आणि रिव्हरमध्ये विंड काय येणार नाही. कारण काय सांगितलं तिने बघा इथे नदीने? आय गिव्ह शेल्टर द फिशेस अँड अक्वॅटिक ॲनिमल्स. आय गिव्ह कंपनी टू द इनोसंट बोटमेन, बरोबर. म्हणजे येणार इथे रिव्हर. विच ऑफ द सेंटेन्सेस बिलो कॅनॉट बी ॲडेड टू द ऑटोबायोग्राफी? कुठला इथे सेंटेन्स आपण यूज करणार नाही. आय कीप मुव्हिंग, आय गिव्ह शेल्टर टू फिशेस अँड अक्वॅटिक ॲनिमल्स, आय फ्लाय इन द स्काय अबव द अर्थ, आय हेल्प पीपल टू ट्रॅव्हल. मग इथे काय येईल? आय फ्लाय इन द स्काय अबव द अर्थ. सो इथे थर्ड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हुम डज द रिव्हर गिव्ह कंपनी टू? कोणाला कंपनी देते? बुक, बोट, बोटमॅन का स्काय? तर बोटमॅन, थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, ऑटोबायोग्राफी ऑफ ए हॉर्स. डू यू नो मी? I know everyone loves me and knows me. Everyone likes to take a ride. Sometimes there were many races arranged and we ran as fast as we could. I am a horse. I like to meditate while grazing in the pasture. I think that was the happiest part of my life. Most of the time was spent in the fields where I nipped the tender grass. I was bought by a rich merchant. I ran in many races, but now I am getting older.
द ट्रेनर डझंट बिहेव टेंडरली विथ मी, ही गिव्स मी व्हेरी लिटिल वर्क, बट आय हॅड अ क्वाइट कंटेंटेड लाईफ. बघा इथे पहिला क्वेश्चन काय आहे, द हॉर्स लाईक्स टू वाईल ग्रेझिंग इन द पाश्चर. काय आवडतं त्याला, इथे बघा इथे आपण वाचलं होतं, आय लाईक टू मेडिएट वाईल ग्रेझिंग इन द पेस्चर. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. द ट्रेनर डझंट बिहेव टेंडरली ॲज ही निप द टेंडर ग्रासेस, ही वॉज बॉट बाय अ रिच मर्चंट, ही लिड्स अ क्वाइट अँड कंटेंट लाईफ, ही इज गेटिंग ओल्डर. कारण तो हॉर्स म्हातारा होत चालला होता, त्यामुळे तो ट्रेनर होता त्याच्याशी तो नीट बिहेव करत नव्हता. सो इथे फोर्थ ऑप्शन येईल. चला नेक्स्ट बघा, हू एम आय एम लाईंग हिअर at the side of the road covered with dust. Many years ago when I was new, I was a beautiful maroon color. My master was an old gentleman who loved me. However, after he died, his son did not bother about me and left me to idle away my time in the parking lot of his building. I am a काय असणार आता इथे बघा, आता इथे पार्किंग लॉट सांगितलंय, मग पार्किंग लॉट मध्ये काय असणार आहे, कार. सो इथे थर्ड ऑप्शन. I am now sitting on a table here, waiting to be used. There was a time when my master was very proud of me and wore me happily on his wrist for 2 years. Then he got his evil object, the cell phone, and from that day my master neglected me. I am a काय watch. काय इथे watch येईल, I am now sitting on a table here waiting to be used. There was a time when my master very proud of me and wore me happily on his wrist for 2 years. wristला आपण काय घालतो, रिस्ट वॉच घालतो. ते त्याचा कशामुळे त्याचा वापर बंद झाला, कारण काय आलं, सेलफोन सुरू झाले, सेलफोन मोबाईल आले, त्याच्यामुळे आपल्याला वेळ कळायला लागली ना, त्यामुळे बरेच जण वॉच वापरणं त्यांनी बंद केलं. नेक्स्ट बघा, आय एम व्हेरी हॅपी विथ माय सेल्फ. आय सर्व माय ओनर वेल इन द सन अँड रेन. Though I am not very beautiful, I know I am very useful. Sometimes I even act as a cane to support my master, who is an old man. I often help to drive away flies and dogs. I help my master when I am open as well as I close. I am कोण आहे इथे, तर इथे आहे अमरेला. म्हणजे काय, आय हेल्प माय मास्टर वेन आय एम ओपन ॲज वेल ॲज क्लोज. म्हणजे जेव्हा ओपन असते तेव्हा पाऊस आल्यावर ओपन झाला त्याचा उपयोग होतो अमरेलाचा, आणि क्लोज असताना तो ॲज काय करतो, यूज केन. केन म्हणजे काय, काठी. केन टू सपोर्ट माय मास्टर, म्हणजे चालताना बरेच जण अमरेलाला जे खाली टोक असतं ते टेकवून चालतात ना, म्हणजे त्यांना त्याचा सपोर्ट मिळतो म्हाताऱ्या लोकांना. ठीक आहे, चला पुढे बघा. आय एम इगरली अवेटेड बाय मोस्ट पीपल, एस्पेशली द फार्मर्स. आय ब्रिंग लाईफ टू द अर्थ. If I am too scanty, life on earth suffers. However, if I am too generous, then also the humans are unhappy. I am. आता फार्मर सर्वात जास्त कोणाची वाट बघतात, पावसाची. सो इथे येईल सेकंड ऑप्शन, द रेन. नेक्स्ट बघा, आय एम प्रेझेंट इन मेनी प्लेसेस. इन फॅक्ट आय ऑट टू बी देअर ॲट एव्हरी नूक अँड कॉर्नर विथ अ प्रॉपर लीड टू कवर मी. आय हेल्प टू कीप द सराउंडिंग्स क्लीन. Though I want people to use me as much as possible, they do not. I feel very sorry about this. I am a काय येणार इथे, डस्टबिन. कारण सराउंडिंग क्लीन कोण ठेवतं, जर कचरा सगळा जर डस्टबिनमध्ये गेला तर सराउंडिंग क्लीन राहतील ना, बरोबर. इथे पण सांगितलं बघा, वेट विथ अ प्रॉपर लीड टू कवर मी. आणि काय सांगितलं, आय फील व्हेरी सॉरी अबाउट दिस. कशाबद्दल, कारण लोक त्याचा जास्तीत जास्त यूज करत नाही म्हणून त्याला फार सॉरी वाटतं सगळ्या म्हणजे लोकांबद्दल, की ते यूज करत नसल्यामुळे काय राहतं, सराउंडिंग सगळं घाण राहतं. म्हणजे कोणाबद्दल लिहिलेलं आहे, डस्टबिनबद्दल. ऑटोबायोग्राफी ऑफ, बघा आता पुढचं, रीड द फॉलोइंग केअरफुल अँड कम्प्लीट द स्टेटमेंट बिलो. आय लुक्ड ब्राईट अँड शायनी अँड वॉज केप्ट इन अ डिस्प्ले विंडो. I was transported in a big truck to a huge mall in Mumbai. Finally, I fitted a young schoolboy perfectly and he brought me. Many tried me on, but I did not fit them. He now polishes me regularly and puts me on daily to school. I was born in a factory at कोल्हापूर. म्हणजे इथे कशाबद्दल आहे बघा, इथे पॉलिश. कशाला करतो पॉलिश आपण, शूजला. म्हणजे हे शूज बद्दल बोललं गेलेलं आहे. सो इथे बघा, द गिवन सेंटेन्स अबाउट द पेअर ऑफ shoes. What should be the proper order of the sentences in the given autobiography? The proper order बघा काय आहे इथे, इथेच लिहून काढू आपण साईडला. चला मग पहिला जो ऑप्शन असणार तो काय असणार आहे, आय वॉज बॉर्न इन अ फॅक्टरी ॲट कोल्हापूर, म्हणजे FE कोल्हापूर. नेक्स्ट काय असणार आहे, आय वॉज ट्रान्सपोर्टेड इन अ बिग ट्रक टू अ ह्यूज मॉल इन मुंबई.
म्हणजे हे आधी ते तयार झाल्यानंतर आधी कुठे जातात, ट्रान्सपोर्टेड इन अ बिग ट्रक टू अ ह्यूज मॉल इन मुंबई, म्हणजे येईल बी. त्याच्यानंतर आय लुक ब्राईट अँड शायनी अँड वॉज केप्ट इन अ डिस्प्ले विंडो, म्हणजे मॉलमध्ये गेल्यानंतर त्यांना कुठे ठेवतात शूजला, त्यांना नीट छान पॉलिश वगैरे करून कुठे ठेवतात, डिस्प्ले विंडोवर. सो इथे येईल ए. मग त्याच्यानंतर येईल मेनी ट्राईड मी ऑन बट आय डिड नॉट फिट देम ऑल, म्हणजे बऱ्याच जणांनी त्यांना घालून बघितलं बट आय डिड नॉट फिट देम. सो इथे येईल डी. मग काय येईल, फायनली आय फिटेड अ यंग स्कूल बॉय परफेक्टली अँड ही बॉट मी, म्हणजे एका लहान मुलाला शाळेतल्या मुलाला ते परफेक्टली बसले आणि ही बॉट मी, त्याला विकत घेतले. सो इथे येईल सी. आणि मग सर्वात शेवटी काय येईल, ही नाव पॉलिशेस मी रेग्युलरली अँड पुट्स मी ऑन डेली टू स्कूल. सो इथे येईल ई. म्हणजे बघा काय येईल, FBADCE. FBA फर्स्ट ऑप्शन येईल. चला, ऑटोबायोग्राफी ऑफ, लुक ॲट द गिवन पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. काय येईल, हे आय एम अ कांगारू, इथे फोर्थ ऑप्शन आहे. इथे नाही येणार, हे यू आहे, इथे ए आहे. सो कांगारू हे करेक्ट स्पेलिंग आहे. आय एम अ नेटिव्ह ऑफ ऑस्ट्रेलिया. आय हॅव व्हेरी शॉर्ट, काय आहे शॉर्ट, त्याला बघा फ्रंट लेग्स त्याचे शॉर्ट आहेत. सो इथे येईल फ्रंट लेग्स. अँड माय यंग वन इज कॉल्ड अ जॉय. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा, रीड द ऑटोबायोग्राफिकल एक्स्ट्रॅक्ट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आय वॉज बॉर्न इन 2010's winter. It's my handsome, irresistible silver body that attracts everyone towards me. My brain has a gift of 4 GB RAM. My motto is life is to learn and let learn. म्हणजे इथे कशाबद्दल सांगितलंय, हे लॅपटॉपबद्दल. नेक्स्ट बघा, व्हॉट वुड बी द एज ऑफ द गिवन ऑब्जेक्ट इन द इयर 2017. 2017 बॉर्न कधी झालं, 2010ला, म्हणजे 7 years. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला, पुढचा जो सेक्शन आहे तो आहे लेसन इन्फॉर्मल लेटर्स चे डायरेक्ट क्वेश्चन बघूयात आपण. पासून आहे. चला बघा, रीड द लेटर अँड चूज द अल्टरनेटिव्ह. डिअर मनोज, वी बोथ हॅव अ हॉलिडे नेक्स्ट मंडे. व्हॉट डू यू से, शॅल वी गो फॉर अ वन डे पिकनिक फॉर टू मुळशी. वी कॅन स्टार्ट अर्ली ॲट 6 AM इन माय कार. इट वुड बी अ चेंज फ्रॉम दिस heat down here. If you agree, I will arrange the picnic. Let me know about the confirmation. Please bring your camera with you. Yours, Harsh. चला, आता हे कशाबद्दल आहे लेटर. द लेटर इज अबाउट, काय आहे, अरेंजिंग अ पिकनिक. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चूज द अल्टरनेटिव्ह. नेम द पर्सन हू हॅव अ हॉलिडे. कोणाला सुट्टी आहे, हर्षला, कारण ज्यांनी लेटर लिहिलं आहे आणि ज्याला तो लेटर लिहित आहे, म्हणजे काय दोघांना सुट्टी आहे, हर्ष आणि मनोज. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, रीड द फॉलोइंग लेटर केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता हा नाव आणि ॲड्रेस दिलेला आहे. माय डिअर छाया, इट इज युअर बर्थडे ऑन सॅटर्डे, सो मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आय एम सेंडिंग यू अ कॅमेरा टू सेलिब्रेट द इव्हेंट, ॲज आय नो यू आर keen on photography and hope you will find it useful. Your friend Shamika. What has been omitted at the starting of the letter? ओमिटेड म्हणजे काय, लिहिलं गेलेलं नाहीये. काय लिहिलं गेलेलं नाहीये तिथे, तर इथे बघा डेटच लिहिली नाहीये लेटरमध्ये, डेट कुठेच नाहीये. सो इथे थर्ड ऑप्शन. वाय डिड शमिका सेंड अ कॅमेरा ॲज अ गिफ्ट. कारण छायेज कीन ऑन अ फोटोग्राफी, म्हणजे ती फोटोग्राफीमध्ये खूप चांगली होती. सो इथे पहिलाच ऑप्शन आहे बघा, तो मार्क करा. व्हॉट इज मिसिंग इन द ॲड्रेस गिवन बिलो. तर हा ॲड्रेस दिलेला आहे बघा, B5408 नीलकंठ अपार्टमेंट्स, JN रोड, घाटकोपर, मुंबई, 17 जानेवारी 2018. तर इथे डेट दिलेली आहे, नेम ऑफ द बिल्डिंग दिलेला आहे, पिनकोड दिलेला आहे, नाही पिनकोड दिलाच नाही आहे इथे, आणि नेम ऑफ द सिटी पण दिलेली, म्हणजे पिनकोड नाही आहे. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. पिनकोड नसेल तर लेटर पोचणारच नाही ना त्या जागेवर. नेक्स्ट बघा, व्हॉट इज मिसिंग इन द लिव्ह टेकिंग गिवन बिलो. यू आर लव्हिंग. आता यू आर लव्हिंग आपण कोणाला म्हणू शकतो, फक्त सिस्टरला, प्रिन्सिपलला, टीचरला, स्टुडंटला म्हणणार आहे का यू आर लव्हिंग. सो यू आर लव्हिंग सिस्टर आलिया. सो इथे सेकंड ऑप्शन येईल. व्हॉट इज मिसिंग इन द डेट गिवन बिलो. 26 डिसेंबर. मग काय मिसिंग आहे याच्यामध्ये, इयर मिसिंग आहे. सो इथे फोर्थ ऑप्शन येईल. युअर फ्रेंड हॅज लॉस्ट हिज पेट डॉग. हाऊ विल यू बिगिन द बॉडी ऑफ द लेटर टू हिम. युअर फ्रेंड हॅज लॉस्ट हिज पेट डॉग, म्हणजे तो त्यांनी काय झालं, त्याच्या फ्रेंडचा पेट डॉग हरवला आहे. मग काय येईल, आय एम सॉरी टू हिअर पासून सुरुवात होईल ना त्याची. सो आय एम सॉरी टू हिअर.
युअर कझिन इज अपिअरिंग फ्रॉम अन इम्पॉर्टंट एक्झाम, हाऊ विल यू एंड युअर लेटर टू हिम. युअर कझिन अपिअरिंग म्हणजे तो अपिअर करतो एखादा इम्पॉर्टंट एक्झामला, जसं की 10वी 12वी, मग तो काय लिहिल, हाऊ विल यू एंड युअर लेटर. तर कशाने तो एंड करेल लेटर, की विश यू ऑल द बेस्ट किंवा बेस्ट लक पण म्हणू शकतो, पण विश यू ऑल द बेस्ट इथे जास्त सुटेबल होतं, इथे सेकंड ऑप्शन येईल. नेक्स्ट बघा, से व्हॉट इज मिसिंग इन द ॲड्रेस अँड ऑफ द रिसिव्हर ऑफ दिस लेटर. टू नाव दिलेलं आहे, पत्ता दिलेला आहे, रोडचं नाव दिलेलं आहे आणि डायरेक्ट महाराष्ट्र दिलेलं आहे, पिनकोड दिलेला नाहीये, महाराष्ट्रामधलं कुठलं गाव आहे ते दिलेलं नाहीये. म्हणजे मग इथे काय येईल, सेकंड ऑप्शन येईल, नेम ऑफ द टाउन अँड द पिन. म्हणजे महाराष्ट्रातलं कुठलं गाव आहे, पुणे, मुंबई, नाशिक, कुठलं त्यातलं नाव दिलेलं नाहीये, पिनकोड दिलेला नाहीये, सो इथे येईल सेकंड ऑप्शन. युअर फ्रेंड had lost book he had borrowed from you and has apologized sincerely. What will you say? काय म्हणणार आपण इथे, अप्रोप्रिएट काय येईल, दॅट्स ओके, कारण अपोलोजाइज त्यांनी सिन्सिअरली अपोलोजाइज केलेलं आहे, म्हणजे मग काय येईल, दॅट्स ओके. द करेक्ट लीव टेकिंग इन अ लेटर टू अ फ्रेंड इज, काय येईल, युअर लव्हिंग फ्रेंड, यू आर लव्हिंग फ्रेंड, युअर लव्हिंग फ्रेंड काय, यू आर लव्हिंग फ्रेंड, माहिती काय येईल, यू आर लव्हिंग फ्रेंड, याने सुरुवात करणार ना आपण, यू आर लव्हिंग फ्रेंड. सॉरी, सुरुवात नाही, लिहिताना आपण शेवटी काय लिहितो, पूर्ण लेटर लिहून झाल्यावर आपण काय लिहितो, यू आर लव्हिंग फ्रेंड, आणि मग आपण खाली आपलं नाव लिहितो, सो इथे यू आर लव्हिंग फ्रेंड. तर इथे आपला युनिट 5 संपलेला आहे. तर युनिट 6चा पण आता जे युनिट 6 आणि 7 राहिलेलं आहे त्याचे पण व्हिडिओ मी शक्यतो जमेल तितक्या लवकरात लवकर घेऊन येईल. थँक्यू.